ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने रघुवंशी महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला। गेल्या 16 वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणे आणि जातीय सलोखा वाढवणे हा आहे। या सोहळ्यात परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू बांधवांच्या हातावर राखी बांधून भावबंधनांचा सन्मान राखला आणि प्रेम, विश्वास आणि सौहार्दाचा संदेश दिला। रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित नसून परस्परातील बांधिलकी एकत्रित राहण्याच्या संकल्पनेचे प्रतीक आहे। या उपक्रमातून अधोरेखित झाले। यावेळी समाजातील नागरिक, पोलीस अधिकारी, समाजसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या विशेष सोहळ्याने ठाण्यातील समाजाचे ऐक्याचे सुंदर चित्र निर्माण केले असून विविध धर्म व संस्कृतीचा सन्मान करत एकत्रितपणे हा सण साजरा करण्याचा आदर्श यावेळी घालून दिला। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, समाजसेविका ऋता आव्हाड, समाजरत्न नानजीबाई खिमजी ठक्कर, ठाणा हलाई लोहाना महाजन ट्रस्टचे अध्यक्ष महेश ठक्कर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, माजी महापौर स्मिता इंदुलकर, महागिरी जुम्मा मस्जिदचे ट्रस्ट अध्यक्ष अनवर मेनन, अखिल भारतीय कोळी समाज अध्यक्ष परेश कोळी, पर्यावरण तज्ज्ञ अशोक एनजे, ॲडव्होकेट ज्योती तोशिनीवाल, विजयकुमार देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच ठाणे नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत चौधरी यांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते। तर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम येथे संपन्न झाला। तर या कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सचिन चव्हाण यांच्यासह साजिदी खाकी आणि भाई सोनावणे, शशी अग्रवाल, आशा खाडे, शरद भेलसेकर, जहीर शाह खान, अजय पवार, नितीन ठक्कर, अनवर मेमन, फुरकान सौदी इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले। सर ऐसे पीछे खड़े हो ना, थोड़ा आगे जाओ ना सर। सॉरी तो एक पार्टी है ना, तो भाई मागे थोड़ा सा हिशोब। एक मिनट सर एक मिनट थोड़ा आगे उसका आगे हाथ कर सचिन, आगे हाथ कर, तेरा हाथ आगे कर, तेरा आपका हाथ आगे कीजिए। हाँ बांधा अरे हो ही नहीं सकता यार। अभी फोन निकाल देता हूँ। अरे मनसूद भाई, नोट देना पड़ता है, खाली हाथ नहीं राखी होती है। ओ चाचा अरे रुक जा भाईजान, तू उधर रुक, उसका आगे जा। एक मिनिट सर्वप्रथम मी सचिन चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो की गेली 16 वर्ष हा कार्यक्रम ते आखत असतात आणि तुम्ही बघितलं असेल एक अनोखा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन या ठिकाणी ते करतायत आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसादसुद्धा त्या ठिकाणी मिळत आहे आणि मी त्यांना आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 16वे वर्ष आम्ही साजरा करतो हिंदू मुस्लिम रक्षाबंधन। खरं तर या देशाच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्र राहत होते, एकत्र राहतायत आणि ह्याच्यापुढे एकत्र राहू शकतात आणि या देशासाठी सुख, समाधान, सौख्य आणि देशाची अखंडता हे आबादी ठेवण्याचं काम करतायत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज देशामध्ये अशी काही मंडळी आहेत दोन्ही धर्मामध्ये की जे माथेफिरू लोकांचं काम करतात
काही लोकांची माती भडकवण्याचं काम करतात त्यांना मी हा संदेश देऊ शकतो की आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत. या देशाची दळणघळण आपल्या माध्यमातून होते आणि हिंदू आणि मुस्लिम हे एका देशाचे एकच नागरिक असतो. ज्याप्रमाणे भगतसिंगचं आपण जसं क्रांतिकारी भगतसिंग यांचं जसं योगदान पकडतो तर आपल्याला अब्दुल हमीदचं सुद्धा योगदान नाकारता येत नाही. त्याच्यामुळे या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव बंधू आणि भगिनी एकत्र नांदतायत आणि हा देश ती जागतिक महासत्ता होणार आहे. त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं सारखं योगदान आहे. हे एकत्र राहून या देशात दळणघळण सिंहाचा वाटा उचलत आहे. ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्यातर्फे सामाजिक सलोख्याचं एक प्रतीक म्हणून हिंदू मुस्लिम रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता. हे आजचं पहिलं वर्ष नाही आहे, तर गेले 15 वर्ष सातत्याने शिवमुद्रा प्रबोधिनी या पोलीस स्टेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबवते. आणि सामाजिक सलोखा म्हणाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही पत्रकार आहात, की आताच आपल्या देशाला सर्वात जास्ती ह्या सामाजिक सलोख्याची गरज आहे. कारण जिथे दुर्दैवाने शासकांनी जो सलोखा जपायला पाहिजे तो आता नाही आहे. काही वर्षांमध्ये हल्ली जाती धर्म जाती पोट जाती ह्या सगळ्यांमध्ये सलोखा कसा राहणार नाही याची पुरेपूर काळजी आपल्या देशात घेतली जाते आहे. समाज माध्यमही त्याला अपवाद नाही आहेत काही सोडल्यास. त्यामुळे असे जे कार्यक्रम होत असतात त्यांनी मला वाटतं की आपल्या व्यतिरिक्त सुद्धा कोणीतरी आहे की ज्याच्यावर मी विश्वास टाकू शकेन. हा जो एक जी भावना लोकांना द्यायला पाहिजे अशा कार्यक्रमांनी भावना खूप दृढ होते. आणि आज फक्त हिंदू मुसलमान नाही तर त्यांनी चर्चच्या पास्टर्सना पण इन्व्हाइट केलं होतं आणि सगळ्या जाती धर्माचे आणि सगळ्या क्षेत्रातले लोक या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात. मी शिवमुद्रा प्रबोधिनी यांचं अभिनंदन करते, त्यांना ऑल द बेस्ट देते. आणि हा कार्यक्रमाला आलेल्या सगळ्यांना पोलिसांनी पण याच्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. आपल्या सगळ्यांना देखील आजच्या ह्या राखीच्या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.